आता 2 दिवस काय काय टाकलं? एक मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर मुंबई गेली अनेक वर्ष या ठिकाणी लोक राहतात. म्हणजे गेली 50 ते 60 वर्षापासून मुरबाड शहापूरची लोक इथे राहत आहेत आणि कोणाला माहिती नव्हती, कल्पना नव्हती की इतके 2-300 घरं या ठिकाणी असतील. पण आमचे काही मंडळी आहेत यंग, ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी आम्ही लोकांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं होतं, त्यावेळेला आमचे 4-5 पोरं एकत्र येऊन त्यांनी सांगितलेलं होतं की आपण एक काम करूया, काहीतरी आपल्या मुरबाड शहापूरसाठी उपक्रम करूया. तर 10 वर्षापूर्वी जे आम्ही रोपटं लावलेलं होतं ते बघता बघता आज 10 वर्ष पूर्ण झालं आणि या 10 वर्षामध्ये आम्ही इतका मोठा कार्यक्रम घेतला. आषाढी एकादशी निमित्त या दिंडी सोहळ्याचं खरोखर आज या दिंडीमध्ये कमीत नाही गेलं तरी 700 ते 800 लोक या दिंडीला सहभागी होतात. महिला पुरुष असं पकडलं गेलं तर जास्तीत जास्त 1000 ते 1200 लोक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला विठ्ठलाची शक्ती आणि आशीर्वाद आहे. कारण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. कारण आम्ही ज्या वेळेला हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करतो, आमचे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी आणि आमचे अध्यक्ष जे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ पवार साहेब आणि आमचे सेक्रेटरी दीपक आरत साहेब आणि आमचे खजिनदार रवी पवार साहेब आणि उपाध्यक्ष जसे आमचे जमा साहेब आहेत, दिनेश परडे साहेब, हे इतके चांगले उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आम्ही खरोखरच मनापासून धन्यवाद देतो त्यांचं की या कार्यक्रमाला जी घेऊन जाण्याची दिशा असते आणि लोकांना घेऊन जाणं आणि घेऊन येणं हे त्यांनी जसं करतात ना, खरोखरच त्यांना सॅल्यूट करतोय मी. कारण ही खायची गोष्ट नाही का इतक्या लोकांना घेऊन जाणं घेऊन येणं प्रत्येक. आणि मी धन्यवादही देतो राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे लोक आणि जे समाजसेवक आमचे जे या दिंडीला सहकार्य करतात, मदत करतात आणि हा कार्यक्रम आमचा खूप मोठा होतो. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी समाज बांधवांचे, सामाजिक संघटनेचे ज्या लोकांनी मदत केलेली या कार्यक्रमासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो, आभार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 वर्षापूर्वी शहापूर मुरबाड ह्या मंडळाने सुरुवात केली होती. 8-10 लोकांपासून यांनी वारी चालू केली आणि आज बघता बघता विकासजींनी सांगितलं की एवढं मोठं वृक्ष झालंय की चेंबूर मध्ये म्हणजे त्या वारीची वाट बघतात लोक. अनेक धर्माची लोक त्या वारीची वाट बघत असतात. नित्यानंद बाग ते चेंबूर नाक्यावर 2 रिंगणं होतात आणि इथून पालखी वडाळ्याला जाते आणि एवढी लोक सोबत असतात ना, त्यांना आणण्या नेण्याची जबाबदारी या मंडळाची असते. आज 10 वर्षामध्ये या मंडळामध्ये कुठं गालबोट लागलेलं मी ऐकलेलं नाही. मी आज 4-5 वर्ष या मंडळाच्या कार्यक्रमात येतोय, पण असं मंडळ मी पहिल्यांदाच बघितलं. आणि एवढी रोडवर लोक सांभाळून न्यायची आणायची. महिला असतात, महिला तुळशी रोपण डोक्यावर घेऊन असतात आणि खूप चांगला कार्यक्रम राबवतात. चेंबूर वासियांना ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी याच प्रति पंढरपूर समजून लोक दर्शनाला येतात आणि जे राजकीय पक्षाची काही लोक आहेत आणि काही धार्मिक लोक आहेत ते यांना मदत करतात, यथाशक्तीप्रमाणे मदत करतात. त्या लोकांचं मी आभारी आहे, त्यांचं धन्यवाद करतो. अशीच ते मदत करतील यापुढे ही अपेक्षा करतो आणि ह्या मंडळाची जी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल या मंडळाचं मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पांडुरंग. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आपली आणि या परंपरेला आणि संस्कृतीला याची जोपासना झाली पाहिजे आणि ही जोपासना आपल्या चेंबूर विभागात आता गेली 10 वर्ष, हे 10वं वर्ष आहे शहापूर मुरबाड एक समितीला आणि एक चांगला उपक्रम आहे जो सुरू झाला. पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून जी दिंडी निघत होती ती पुढे यांनी कंटिन्यू करत ती पूर्ण आता चालूच आहे. ती आज गेली 10 वर्षे सातत्यपूर्ण हा उपक्रम करतायत आणि अशाच प्रकारे त्याने पुढे जावं आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या रीतीने अजून जसे जसे वर्ष ढळतायत तशी तशी त्यांच्यात एक प्रकारे इम्प्रूव्हमेंट होते, नवीन नवीन बदल करतायत आणि चांगल्या प्रकारे ते एकजुटीने एका आपल्या समाजाला एक मार्गदर्शन म्हणून एक आपली संस्था उभी करतायत. त्याच्याबद्दल मी सर्व या समितीच्या सदस्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन आणि यापुढे आपली अशीच कुठे भवितव्य चांगल्या प्रकारे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल हो ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 दिवसात एक चांगला उपक्रम बघायला मिळाला.
मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर मुंबई इथे सर्व मुरबाडकर शहापूरकर राहतात आणि जेवढे कोणी कोकणामधले लोक आहेत ते येतात। आम्हाला एक दिवस म्हणजे वारीला कुठं पंढरपूरला जाता येत नाही, त्यासाठी आम्ही एक दिवसाची वारी करतो इकडे मुंबईकरांसाठी। तर सर्व आमचे गाववाले मिळून किंवा आपले शेजार बाजारचे मिळून किंवा इतर धर्मीय मिळून सुद्धा पोलीस सगळं मिळून आम्हाला सहकार्य करून दिंडी प्रति पंढरपूर वडाला इथे जाते आणि तिकडे येऊन आम्ही पुन्हा शंभू नाक्यावर दिवसभरासाठी उभी करतो बैलगाडी। आम्ही बैलगाडी जशी पंढरपूरला बैलगाडी असते तशी आम्ही बैलगाडी रथ असतो। इथे 2 जागेवर इंजन होतो आणि जागेवर प्रत्येक पक्षाचे लोक आम्हाला खाया पिण्यासाठी चहा पाणी नाश्ता प्रत्येक पक्षावाले देतात। सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा। तसेच मुरबाड शहापूर एकता संस्था यांच्यातर्फे आयोजित 10वं वर्ष हे चेंबूर ते प्रति पंढरपूर इथपर्यंत पायी यात्रा निघते। त्या सुप्रकामाला जशी येवलेचे रोप लावली दारी त्याचा वेलू गेला गगनावरी, तशी या मंडळाची कीर्ती वर्षानुवर्ष अशी वाढत जावं आणि ही जी पालखी सोहळा प्रति पंढरपूर मध्ये जातो त्याची संख्येचं लोकांनी सहभाग घेऊन त्याचं खूप मोठं स्वरूप तयार व्हावं ही शुभेच्छा। रहिवासी चेंबूर मध्ये 40-50 वर्ष वास्तव्य करतात, त्यांनी भव्य दिंडी या चेंबूर मध्ये आज 10 वर्ष काढतात। त्या निमित्ताने थोडी लोक सुरुवातीला होती, आज कमीत कमी 2000 लोक काल पालखीला होते आणि हे सगळं श्रेय त्यांच्या मंडळाला जातंय। सगळ्या लोकांना ते घेऊन चालतात। दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही समाजाचा माणूस त्या पालखीमध्ये सामील होतो आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात, ही मोठी बाब आहे। आणि पुढच्या वर्षी मला वाटतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त चेंबूरकर वारशांनी या पालखीचा लाभ घ्यावा आणि एवढी सुटसुटीत पालखी मी गावी सुद्धा बघतो पण एवढी सुटसुटीत पालखी दिसत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, यांचे कार्यकर्ते रात्रभर झोपत नाहीत, तर यांचा मला अभिमान आहे। त्यांच्या पायाशी मी नतमस्तक होतो आणि ते थांबतो। पांडुरंग हरी, जय हरी।